छत्रपती शिवाजी महाराजांची जात श्रेष्ठ आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ नाहीत, आणि शिवाजी महाराजांची जात आहे म्हणून जात कधी श्रेष्ठ होत नाही. भगवान बाबा आहेत म्हणून भगवान बाबांची जात कधी श्रेष्ठ होत नाही. हे महात्मे, हे महान आहेत, हे महापुरुष, हे मूलतः महान आहेत. यांना जातीची बंधनं नाहीत, यांना धर्माची बंधनं नाहीत. मग तो जगातला कोणताही महापुरुष असू द्या आणि कोणताही संत असू द्या. आणि मग ज्ञानोबारायांची जात जर कळवळ्याची असेल, तुकोबारायांची जात जर कळवळ्याची असेल, नाथ महाराजांची जात जर कळवळ्याची असेल, सेना महाराजांची जात जर कळवळ्याची असेल, तर या संतांचे जे आम्ही अनुयायी आहोत, आम्ही जे या संतांचे मुलं आहोत, आमची जात कोणती झाली? बाप एका जातीचा, पोरगा एका जातीचा, असं कधी होत नाही. हे संत जर कोणत्याच जातीचे नाहीत, या सगळ्या संतांची जर एकच जात आहे, त्यात त्या संतांच्या सगळ्या लेकरांची सुद्धा कोणती जात झाली? कळवळ्याची जात झाली. आणि जर कीर्तनकारांनी जातीवर बोलायला लागले तर यांचा बाप तपासला पाहिजे. यांना बोलून काय उपयोग आहे? यांना बोलून उपयोग आहे का? जर मी ज्ञानोबारायांचा, मी तुकोबारायांचा, मी भगवान बाबांचा, मी वामन भाऊंचा जर असेल तर माझी जात कळवळ्याची आहे. आणि तुम्ही जर स्वतःला संतांचे अनुयायी म्हणून घेत असाल तर तुम्हाला कोणती जात राहिली नाही, तुम्हाला एकच जात आहे, ती म्हणजे कळवळ्याची जात. हे संतांनी आपल्याला सांगितलं, हे संतांनी आपल्याला शिकवलं. ही उदारता, हा बौद्धिक विकास आपला संतांनी घडवलेला. ज्ञानेश्वरी कशासाठी दिली ज्ञानोबारायांनी? हा विकास आपल्यामध्ये व्हावा म्हणून तर ज्ञानेश्वरी. तुम्ही ज्ञानेश्वरी पासून बाजूला आहेत म्हणून याच्यात आहेत. तुम्ही जर ज्ञानेश्वरीचे अनुयायी झाले असता तर तुम्ही याच्यामध्ये गेलेच नसता. तुम्ही जर गाथा वाचला असता, तुम्ही नामदेव महाराजांचे जर अनुयायी झाला असता आणि साधू संतांच्या विचाराचं जर अनुकरण तुम्ही केलं असतं ना, एवढ्या गलिच्छ पातळीवरती तुम्ही कधीच आले नसता. विठाला विठाला. ज्ञानोबा म्हणतात लहान मुलं आहे, लहान मुलं. आणि त्या लहान मुलाला आई काय करते? रोज त्याचा शृंगार करते. रोज त्याला डोळे महाराज आहेतच. शृंगारिले बाळ कौतुके विठाला विठाला. हे आमच्या माता माऊली या ठिकाणी बसले. रोज लहान लेकराचा शृंगार आपण करतो, पण शृंगार केल्यानंतर त्या लहान लेकराला किती शृंगार कळतो? पॉन्ड्स लावलाय का दुसराच लावलाय, फेअर लवली लावली की नाही लावली, त्याला कळतं का? त्याला कळत नाही. सोन्याचे अलंकार आहेत का मिडशिंगीच्या जत्रातून आणले, त्याला कळतात का? त्याला कळत नाही. तरी सुद्धा आई काय करते? त्याचा शृंगार करते, त्याला नटवते, त्याला सजवते. बरोबर आहे की नाही? त्याला एवढं सुंदर सजवते, एवढं सुंदर सजवते, आणि सजवल्यानंतर तिलाच वाटतं माझी दृष्ट लागू नये, माझीच दृष्ट लेकराला लागू नये, म्हणून ती काय करते? पिंटू भाऊ काजळाचा एक टिकला त्या गालावर लावते त्या मुलाच्या. कशामुळे? माझीच दृष्ट माझ्या लेकराला लागू नये, एवढं प्रेम तिच्या डोळ्यात असतं, म्हणून तिला आई म्हणतात विठाला विठाला. तसं हे भगवानगडाचे विद्यार्थी म्हणजे तुमचे लेकरच आहेत. बरोबर आहे की नाही? आणि त्यांना तुम्ही एवढं सजवलंय, एवढं सजवलंय. बरोबर आहे की नाही? त्यांचा तुम्ही सजवलेला शृंगार सगळा महाराष्ट्र पाहतो, सगळा महाराष्ट्र पाहतो. तुम्ही बाह्यांगाने सजवलं, तुम्ही बाह्यरंगाने सजवलं, आणि अंतरंगाने आम्हाला ज्यांनी सजवलं त्यांचं नाव श्री गुरु शास्त्री अंतरंगाने सजवलेले आहेत. बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वरीची भूषणं लिहिलेली आहेत. ही माणसं काय लिहिलेली आहेत? ज्ञानेश्वरीची सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर दुल्लत सो. सगळे अलंकार आमच्या जीवनामध्ये आम्हाला सगळे अलंकार मिळाले. ज्ञानाचा अलंकार मिळाला. ज्ञानाच्या अलंकारा एवढा दुसऱ्या जगात तर कोणता अलंकार नाही. आहे का ज्ञानाच्या अलंकारा एवढा मोठा अलंकार? आता माणसं अनेक आमच्यासारखी धोत्र घालतात, आमच्यासारखे फेटे बांधतात, बाबांसारखा कोट घालतात, फेटा बाबांसारखा घालतात. डोकं कुठून आणतात? बाबांसारखा फेटा घातला, बाबांसारखा कोट घातला, बाबांसारखा विठाला विठाला. तो बाबांचा नाही, माऊली बाबांचा आहे. विठाला विठाला. आणि म्हणून हे बाह्य अंगाने नटता येतं परमार्थामध्ये, परंतु ज्ञानाने ज्यांचं जीवन शृंगारित झालेलं आहे. शृंगारिले बाळ
कौतुके कौतुकाने, जशी आई आपल्या मुलाकडे शृंगार करून कौतुकाने पाहते, तसं तुम्ही आम्ही आहात. तुम्ही आमचं पालन पोषण करता, भरण पोषण करता. आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला आणि गडावरती आणून सोडलं. गडावरती आणून सोडल्यानंतर पालन पोषण केलं ते तुम्ही केलं. आमचं पालन पोषण कुणी केलं? तुम्ही केलेलं आहे. आणि तुम्हीच पालन पोषण करून आज याच विद्यार्थ्यांच्या समोर तुम्ही कीर्तन ऐकायला बसता, याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट आहे? तुम्ही सांभाळलेले विद्यार्थी तुमच्या समोर जेव्हा कीर्तन करतात, बरोबर आहे की नाही, हे बापाला आणि आईला भूषण असतं. जसं आमचं कीर्तन ऐकत असताना तुम्हाला जो आनंद होतो, आपला मुलगा कीर्तन करतो, या भावनेने तुम्ही बसलेला असता. विठाल म्हणून एवढे हार तुरे सगळं जे काही आहे, हे पारगाव मध्ये हे जे काही घरच आहे, भगवानगड काय आणि पारगाव काय. टोपल्यातली भाकरी संपली की आम्हाला पारगावला जेवावं लागतं. टोपल्यातली भाकरी संपली की पारगावला यावं लागतं, असं हे गाव आहे. आणि म्हणून या गावामध्ये 48वा हा नाम सप्ताह, 47वा हा नाम सप्ताह या ठिकाणी होतो आहे. 46 वर्ष अखंड पद्धतीने हा नाम सप्ताह झालेला आहे. हा जो काही यज्ञ आहे, 46 वर्षापूर्वी प्रज्वलित झालेला हा यज्ञ आहे. 46 वर्षापूर्वी हा जो काही मंडप आहे, हा धर्म मंडप, तुम्हाला जरी याच्यामध्ये लोखंड दिसत असेल, याच्यामध्ये तुम्हाला कापड दिसत असेल, याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे वस्तू दिसत असतील, पण ह्या वस्तू पाहू नका. हा एक यज्ञ आहे. हा काय? हा यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये कित्येक आहुत्या अनेकांनी आपल्या परीने या यज्ञामध्ये आहुत्या दिलेल्या आहेत. कोणी भजन केलेलं आहे, कोणी कीर्तन केलेलं आहे, कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे, कोणी भागवत केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि हा अखंड चालू असलेला आपला यज्ञ 46 वर्ष या यज्ञाला झालेले आहेत. आणि 46 वर्ष झाल्यानंतर आत्ताचा हा 47वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या 47व्या नाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्या पामराकडे हे कीर्तनरूपी सेवा आलेली आहे. विठाल विठाल. आणि म्हणून या सप्ताहांमध्ये अनेक मोठी मोठी कीर्तनकार या ठिकाणी आली. आमची सगळी कीर्तनकार मंडळी आली. सगळ्यांनी कीर्तन केलेले आहेत. मलाही कीर्तनच करायचे, बरोबर आहे की नाही? मलाही सुद्धा काय करायचे? कीर्तन. आणि सगळे या ठिकाणी आम्ही सगळे महाराज मंडळी, आता हे सवय झाली आपल्या लोकांना पोरं म्हणायची. ही चुकीची आहे बरं का सवय. ते काय होतं, शास्त्री बाबा म्हणतात माझे पोरं माझे पोरं, आणि मग ते काय होतं, आपल्या लोकांनाही सवय लागते पोरं पोरं, अशी सवय लागून गेलेली. आणि हे म्हणून हे एक 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 जरी टाळकरी असले, कोणी गायक असलं, कोणी म्हणणार असलं, कोणी वाजवणार असलं, तर हे साधारण सर्वसाधारण नाहीत. हे एक एक भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यांसारखे हे महारथी आहेत. आणि म्हणून आजपासून आपण विद्यार्थ्यांना पोरं म्हणायचं नाही, ही महाराज मंडळी आहे. हे काय आहे? महाराज मंडळी. ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, गीता पाठ आहे, उपनिषद पाठ आहेत. एवढे विद्वान माणसं, यालाही माणसं पोरच म्हणतात. सवय मोडावी लागेल आपल्याला. विठाला विठाला. आणि म्हणून आम्हाला जे काही घडवलेलं आहे, आम्हाला जे काही तयार केलेलं आहे, आणि म्हणून सगळी कीर्तनकार, साधक, साधू, संत, महंत ही सगळी माणसं या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपल्या गावातली टाळकरी मंडळी, आमचे तरुण असणारी टाळकरी मंडळी, ज्या तरुणांना ज्यांनी घडवलं ते म्हातारे, बरोबर आहे की नाही? तरुणांना ज्यांनी घडवलं अशी म्हातारी माणसं, ही सगळी यांचं आयुष्य या परमार्थामध्ये गेलेलं आहे, साधनेमध्ये गेलेलं आहे. यांनी अनेक कीर्तनकार वाट्या लावलेत. अनेक कीर्तनकार काय झालेत? वाट्या लावलेत असे असणारे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे गुरुजी या ठिकाणी आहेत, बरोबर आहे की नाही? आता परिस्थिती अशी झाली, मी बाहेर बराच टाळाटाळा बोलतो गुरुजी, पण गुरुजी समोर असल्यानंतर रणांगणावरती द्रोणाचार्य, भीष्माचार्य अर्जुनाच्या समोर उभे होते. आणि त्यांच्या भात्यामध्ये बाण होते, त्यांच्या हातामध्ये काय होता? धनुष्य होता.
आणि अर्जुनाला भगवंताने नीट रथ नेऊन उभा केला. कोणाच्या पुढं? भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेशांच महिक्षिता. कुणाच्या समोर? सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापयमे अच्युत. भगवंताला विनंती केली अर्जुनाने, भगवंता माझा रथ काय कर, रथाच्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर. भगवंत म्हणला काय हरकत नाही, चला. रथ नेऊन उभा केला. एकीकडे भीष्मद्रोण आहेत, यांच्या समोर भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेशांच महिक्षिता. वाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. समवेतान, त्या भगवंत त्या अर्जुनाला सांगतात, अर्जुना हे बघ समोर यांच्या बरोबर तुला युद्ध करायचंय. आणि अर्जुनाला सांगितलं भगवंताने, आणि अर्जुनाने त्या भीष्मद्रोणांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे, कृपाचार्यांकडे, भीष्माचार्यांकडे अर्जुनाने पाहिलं. आणि अर्जुनाने पाहिल्यानंतर देह असे कापत, देह असे कापत. मला प्रत्येक कीर्तनाला थोडस 10-5 मिनिटं व्याख्यान झाल्यावर पाणी लागतं. आज रामकृष्ण हरीलाच पाणी पिलो मी. विठाला विठाला. आणि म्हणून गुरुजी या ठिकाणी आहेत आमचे, ज्यांनी आम्हाला कीर्तन कसं करायचं, टाळ कसा वाजवायचा, म्हणायचं कसं, हे ज्यांनी सगळं शिकवलं. आणि म्हणून यांना आम्हाला याच्यामध्ये घडवणारे, आम्हाला तयार करणारे हे सगळे गुरुजन मंडळी आहेत. आम्हाला यांनी घडवलेलं आहे आणि यांच्या समोर आम्ही बोलतो आहोत, यांच्या समोर आम्ही कीर्तनकार झालेलो आहोत, चांगले कीर्तनकार होऊन महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. आणि म्हणून आज या ठिकाणी आदरणीय गुरुजी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माऊली बाबा चला चला म्हटलं तर आले नाही माझ्या बरोबर. भगवंताची इच्छा असावी, भगवान बाबांची इच्छा असावी, नियतीची इच्छा असावी, माऊली बाबांना यावंच लागलं. ते या ठिकाणी आलेले आहेत. सुंदर भागवताचार्य, रामायणाचार्य नाही ते, ज्ञानेश्वरी भावकथाचार्य आणि भगवानगडाच्या फडाचे प्रमुख माऊली महाराज ते या ठिकाणी आहेत. सगळे मोठी मोठी माणसं सगळी आहेत. कीर्तनकार थोडासा लहान आहे, उंचीने नाही, अधिकाराने. विठाला विठाला. आणि म्हणून तुम्ही सगळे माणसं या ठिकाणी जमलेला आहात. अनेक प्रकारचं तत्वज्ञान, अनेक प्रकारचं साहित्य, अनेक प्रकार, नामस्मरणाचं महत्व, भगवंताचं स्वरूपाचं गुणवर्णन, चिंतन, साधू संतांचं महत्व, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. आणि यानंतर आता आपण या अभंगावरती बोलत असताना, चिंतन करत असताना, हे साधू संत जे आहेत आपल्याला सांगत असताना फार काही वेगळं सांगतात असं नाही, आपल्या जीवनापेक्षा काही फार वेगळं सांगतात असं नाही. पण माणसं साधू संतांकडे येत नाहीत. माणसं साधू संतांकडे, साधू संतांच्या विचाराकडे येत नाहीत. माणसं जरी आले तरी त्याचा जास्त प्रभाव करून घेत, फक्त जातात कीर्तनाला. आणि कीर्तन झाल्यानंतर कीर्तनामध्ये बसत असतानाच काही माणसं तर भाग्यवान असतात, कीर्तनात बसल्या बसल्या झोप येते. कीर्तनामध्ये बसल्या बसल्या लगेच झोप येते. आणि कीर्तन संपल्यानंतर रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल खेळत बसतील, पण कीर्तनामध्ये जागे राहणार. त्याचं कारण असं आहे, पाप आडवय. विठाला विठाला. तुकोबाराय सांगतात, मी हरिभजनाला गेलो, हरिकथेला गेलो. बरोबर, कुठं गेलो मी? हरिकथेला गेलो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय परिणाम झाला? पळवून गेली झोप, होते पाप आडते. तुकोबारायांची झोप पळून जाते. तुकोबारायांची, साधू संतांची झोप पळून जाते कीर्तनाने. आणि आपल्याला कीर्तनामध्ये आल्यावर झोप येते. अशी पाप्याची पित्र आहे आपण. विठाला विठाला. आणि झोपेचं सुद्धा एक कारण आहे बरं का. निद्रा नावाची एक राक्षसी नव्हती. कोणती? निद्रा नावाची. तुमच्या गावात आहे का? पारगावात नाही. पारगावात नाही, बाहेरची होती. बाहेर गेलं की पारगावची होती. दुसरी आणता कुठून? पारगावात आलं की बाहेरची होती, शेजारच्या गावची होती. आणि माळेगावात गेलं की पारगावची होती. आता माळेगावचे इथं असतील. आपली मिठ सांगवीची होती लांब. विठाला विठा.
जुन्या काळातली गोष्ट आहे. निद्रा नावाची राक्षसीन होती आणि तिने सहज असं कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकल्यानंतर तिच्या कानावरती भगवंताचं नामस्मरण पडलं आणि भगवंताचं नामस्मरण पडल्यानंतर चुकून का होत नाही, भगवंताचं नाम जर आपल्या कानावरती पडलं, भगवंताचा जप जर आपल्या कानावरती पडला तर मानवी जीवनामध्ये माणसाचा उद्धार होतो. आणि तिचा सुद्धा उद्धार झाला. तिचा उद्धार झाल्यानंतर शेवटी जेव्हा यमदेवता तिला घ्यायला आली, यमदेवतेने घेतला आणि तिला घेऊन जात असताना यमदेवतेला तिने सांगितलं, हे थांब, मी एक दिवस कीर्तन ऐकलं होतं आणि कीर्तन ऐकल्यामुळे माझ्या पदरामध्ये पुण्य पडलेलं आहे आणि पुण्य पडल्यामुळे माझा उद्धार झालेला आहे. आता या राक्षसी योनीमध्ये मी राहणार नाही, मला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळणार आहे, अशी ती निद्रा नावाची राक्षसीन तिला सांगते. आणि तो म्हणतो, यमराजा म्हणतो, यम देवता म्हणतो की तुला जर भगवंताचं चिंतन घडलेलं आहे, नामस्मरण घडलेलं आहे, तर त्या भगवंताला या ठिकाणी यावं लागेल आणि भगवंताला शहानिशा करावी लागेल. बरोबर आहे. खरं खोटं कुणाला करावं लागेल? भगवंताला करावं लागेल. मी तर काय सांगू शकत नाही, मी सांगितलेली कामं करणारा माणूस आहे. बरोबर आहे की नाही? मी फक्त काय करतो? सांगितलेली कामं करतो, जास्त डोकं लावत. फक्त मला जो काही आदेश येतो त्या आदेशाचं पालन करणारा मी माणूस आहे. आणि म्हणून त्याने भगवंताला बोलवलं. भगवंत आले, त्यांनी सांगितले, बरोबर आहे, हिने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, हिला निश्चित पुण्य घडलेलं आहे, हिचा उद्धार निश्चित होणार आहे. आणि म्हणून भगवंताने तिला विचारलं, तुला काय पाहिजे? तिने सांगितलं, देवा काही नाही, तुझा नामघोष ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी मला जाऊन तुझा नामघोष ऐकता यावा, तुझा नामघोष ऐकता यावा, तुझं भजन ज्या ठिकाणी चालू असेल, ज्या ठिकाणी संत असतील, ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या ठिकाणी भजन चालू असतं त्या त्या ठिकाणी संत असतात. त्या त्या ठिकाणी काय असतात? नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे. ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं भजन चालतं, भगवंताचं चिंतन चालतं, त्या ठिकाणी देव उभा असतो. आणि ज्या ठिकाणी देव उभा असतो, ज्या ठिकाणी देव उभा असतो त्या ठिकाणी तो सगळं पाहत असतो, कोण कीर्तन ऐकतंय आणि कोण ऐकत नाही. विठाला विठाला. भगवंताने सांगितलं, काय हरकत नाही, 47वा नाम सप्ताह चाललाय पारगावला, जा. आली निद्रा नावाची राक्षसीन, बसली मंडपात, आलेली इथं दिसती ना, बसली मंडपामध्ये. मंडपामध्ये बसल्यानंतर आसपास बसलेल्या बाया उठून निघून गेल्या. आता राक्षसीन बसल्यावर कोण बसेल का? नाही, उठून गेल्या. उठून गेल्यानंतर कीर्तनकाराने रामकृष्ण हरी झालं, तोपर्यंत माणसं होते. सर्व सुखाचे आगर झाले, पाहतो तर कोणीच समोर नाही, सगळे गायब, सगळे निघून गेले. कीर्तनकाराने समोर पाहिलं, नेमकं काय भानगड आहे. समोर पाहिलं तर राक्षसीन. कीर्तनकारही गेले. आता राक्षसीन पाहिले, आम्ही काय घाबरणार नाही का? आम्ही काय देव थोडे, आम्ही माणसंच आहे, आम्ही कीर्तनकारच आहे, फक्त फेटा बांधून उभे राहिलोय. विठाला विठाला. ती निद्रा नावाच्या राक्षसिनीला सगळ्यांनी पाहिलं, ती उठून गेले. कीर्तनकारही गेले. ती म्हटली, गेले पुण्य करायला, झालं पाप. करायला गेली मारुती, झाला गणपती. पुण्य करायला गेली, कीर्तन ऐकायला गेली, कीर्तन ऐकायला गेली, 10-5 वारकरी मेले. पाप झालं का पुण्य झालं? पाप झालं. पुन्हा देवाकडे तक्रार घेऊन गेली. देवाने सांगितलं, काय हरकत नाही, चिंता करू नकोस, असं शरीर घेऊन जाण्यापेक्षा मी तुला दिव्य शरीर देतो आणि ते दिव्य शरीर घेऊन तू काय करत जा, कीर्तनाला जात जा. तिने सांगितलं, काय हरकत नाही देवा, दिव्य शरीर देऊन टाका. मग त्या निद्रा नावाच्या राक्षसिनीला भगवंताने शरीर दिलं निद्रेचं. बरोबर आहे की नाही? आणि ते शरीर घेऊन मग ती प्रत्येक कीर्तनामध्ये ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चालू असेल त्या त्या ठिकाणी ती जाते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताने तिला सांगितलेलं आहे की त्या मंडपामध्ये जायचं, त्या मंडपामध्ये जायचं. मंडपामध्ये गेल्यानंतर जे जे पापी माणसं बसलेले असतील त्याच्या मानगुटीवर जाऊन बसायचं. त्याच्या कुठे? मानगुटीवरती जाऊन बसायचं. मग तेव्हापासून गुरुजी ती निद्रा नावाची राक्षसीन मंडपामधले सगळे पाप्याचे पितर शोधते आणि त्यांच्या मानगुटीवर जाऊन बसते. मग मानगुटीवर बसली, कीर्तनकार कीर्तन करतो, पाप्याचे पितर झोपलेले असतात आणि ती निद्रा नावाची राक्षसीन कीर्तन ऐकत. आणि म्हणून
तो प्रसंग वाचल्यापासून मी झोपलेल्या माणसांना म्हणत नाही की तुम्ही उठा आणि कीर्तन ऐका, उठा आणि कीर्तन ऐका. आपण कशाला म्हणायचं? पुन्हा देव म्हणतील तुला कोणी शहाणपणा करायला सांगितला? ती निद्रा नावाची राक्षसीन ऐकत होती, हे पाप्याचं पितर झोपलेलं होतं, तू उठवलं कसं काय? विठाला विठाला. संत आपल्याला चांगलं सांगतात, आई आपल्याला चांगलं सांगते, बाप आपल्याला चांगलं सांगतो, हे सगळे चांगलं सांगणारी माणसं आहेत, यांचं मात्र आपण ऐकत नाही. बरोबर आहे ना? आई सुद्धा आपल्या हिताचं कल्याणाचं सांगते, पण प्रत्येकाच्याच आईला आपल्या मुलाचं हित कळेल असं नाही. प्रत्येकाच्याच आईला, एकाच आईला मुलाचं हित कळालं आणि त्या आईचं नाव आहे मदालसा. त्या आईचं काय नाव आहे? मदालसा त्या आईचं नाव आहे. आणि ज्ञानोबाराय एक दिवस त्या मदालसेकडे पाहतात. मदालसा नावाची आई ज्ञानोबारायांच्या दृष्टीमध्ये पडते. तिने आपलं एक छोटस बाळ पाळण्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाळण्यामध्ये टाकून तिच्या हातामध्ये त्या पाळण्याची दोरी आहे आणि ते आपल्या मुलाला सांगते. काय सांगते? शिवंत पाळण्यामध्ये त्या मुलाला घातलेला आहे आणि पाळण्यामध्ये घालून त्या मुलाला झोका देते. तिच्या हातामध्ये दोरी आहे. कल्पना करा, आपलं लहान मुलं आहे, आपण पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाळण्याची दोरी आपण हातामध्ये धरली. ज्ञानोबारायांनी त्या आईकडे पाहिलं आणि ती आई आपल्या मुलाला सांगत होती. ज्ञानोबारायांनी ते वेचलं, ज्ञानोबारायांनी ते ग्रहण केलं आणि ज्ञानोबाराय त्या आईला, ज्ञानोबारायांनी त्या आईचं मनोगत आपल्याला सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात ती आई आपल्या मुलाला सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिये दे मदालसा, सोहन जो जो रे बाळा. त्या पाळण्यामध्ये घातलेला आहे त्या मुलाला आणि त्याला ती सांगते, बाळा हा देह नाशिवंत आहे. त्या मुलाला कळतंय का? कल्पना करा, लहान नवजात बालक त्या पाळण्यामध्ये आईने घातलं आणि त्याला समजावून सांगते की बाळा हा देह कसा आहे. हे ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. परंतु आपण जर विचार केला तर त्या मुलाला कळतंय का? नाही कळत. पण आईला माहित नाही का आपल्या मुलाला कळत नाही? माहिती आहे आईला, तरी सुद्धा आई सांगतच राहते तिचं नाव आई आहे. का सांगते? सांगण्याचं कारण काय आहे? तिच्या अंतःकरणामध्ये त्या मुलाच्या हिताची तळमळ आहे म्हणून सांगते. कशामुळे सांगते आपल्या मुलाला ती? लेकराचं हित तिला माहितीये कशामध्ये, म्हणून ती सांगते आपल्या मुलाला. तिला माहितीये माझ्या मुलाला मी सांगते ते कळत नाही, पण लेकराच्या हिताचा विचार तिच्या अंतःकरणामध्ये. लेकराच्या हिताचा काय विचार तिच्या अंतःकरणामध्ये. संतांना माहितीये, ज्ञानोबारायांना माहितीये मी या समाजाला जी ज्ञानेश्वरी सांगितली ती कळत नाही. ती काय कळत नाही, पण तरी ज्ञानोबाराय का ज्ञानेश्वरी सांगतात?
तरी ज्ञानोबा आहे. त्या पाळण्यामध्ये घातलेल्या मुलाला जसं ती दोरी हातामध्ये धरून ती आई आपल्या मुलाला सांगते, तिला माहितीये कळत नाही या मुलाला काहीच, मी जे सांगते ते काहीच कळत नाही. ज्ञानोबारायांना सुद्धा माहितीये मी जी ज्ञानेश्वरी सांगतो ती या समाजाला कळत नाही, तरी सुद्धा सांगतात, आईशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आईप्रमाणे ज्ञानोबाराय आहेत. त्या आईच्या हातामध्ये जशी त्या पाळण्याची दोरी आहे तशी संतांच्या हातामध्ये आपल्या जीवनाची दोरी आहे. संतांच्या हातामध्ये भगवान बाबांना माहिती या लोकांना कळत नाही, तरी सुद्धा भगवान बाबांनी आपल्याला सांगितलं, भगवान बाबांनी आपल्याला शिकवलं, करोनी सायास शिकविती. करोनी सायास माहिती त्यांना कळत नाही, तरी सुद्धा ती आई जशी ती पाळण्याची दोरी हलवून त्या मुलाला सांगते, तसं ज्ञानोबाराय तुकोबारायांना सुद्धा माहिती त्या गाथ्यातला अभंग या समाजाला कळत नाही. या समाजाला आपण म्हणतो ना, आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही महाराज, आम्हालाही कळत नाही, आम्हाला सुद्धा ज्ञानेश्वरी कळत नाही. आज श्री गुरु शास्त्री बाबा 30-40 वर्ष ज्ञानेश्वरीची साधना करत असून सुद्धा ते म्हणतात, मला ज्ञानेश्वरी बरीचशी कळत नाही, बरीचशी ज्ञानेश्वरी मला कळत नाही. एवढं कळतं नाही तर काही काही माणसं आहेत त्याला माहिती, त्याला कळतच नाही की आपल्याला कीर्तन येत नाही, त्याला कळतच नाही की आपल्याला गायन जमत नाही, पण गातोच, कीर्तन करतोच, बरोबर आहे की नाही. आपल्याला येत नाही एवढं तरी माणसाला कळावं. विठाला विठाला म्हणून आपल्याला कळत, निश्चित ज्ञानेश्वरी कळत नाही. त्या पाळण्यामध्ये घातलेल्या मुलाला जसं मदालसा काय सांगतं हे कळत नाही, तसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय काय सांगतात हे आपल्याला कळत नाही. पण त्यांचं जर आपण सतत ऐकत राहिलं, त्यांचं जर आपण ऐकत राहिलं तर निश्चित आपल्याला कधी ना कधी कळेल. आणि सगळंच कळेल असं नाही, थोडं जरी कळालं तरी भरपूर झालं, थोडं जरी आपला उद्धार झाला तरी भरपूर झालं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी थोडी जरी कळाली, अल्पशी जरी कळाली, या जन्मात नाही सगळी कळाली, पुढच्या जन्मात कळेल, बरोबर आहे की नाही. पुढच्या जन्मात नाही कळाली, जन्मच्या जन्म घेऊन पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी जर आपण ऐकली, वाचली, आपण जर गाथा वाचला, गाथ्याकडे गेलो तर निश्चित एक ना एक दिवस या संतांचं वाङ्मय आपल्याला कळेल. विठाला विठाला आणि म्हणून आपल्या मुलाचं हित व्हावं असं आपण त्या मुलाला नाही कळालं तरी सांगितलं पाहिजे. नाही कळालं तर आता तुम्ही मुलं पाळण्यामध्ये टाकता, तुमच्या हातामध्ये दोरी असते की नाही दोरी. काही काही आमच्या माता मावल्या तर दोरी हातात ठेवत नाहीत, पायाला बांधून, पायाला बांधून पाले महाराज पायाला बांधतात, इकडे काहीतरी काम करतात, ते आपलं पायाने दोरी हलवली तरी झोपते ते. आणि त्याला ती काही म्हणत नाही, त्याला काही शिकवत नाही, ती म्हणते हाड हाड हाड. मग ती पाळण्यामध्ये असतानाच दोरीने हाडहाड करते, मग त्याचे आयुष्यभर हाडहाड होते. त्याची काय होते, आयुष्यभर हाडहाड होते. नाही तर मग त्या मुलाला जर आपण त्याच वेळेस चांगलं शिकवलं, पाळण्यामध्ये जर त्याला आपण चांगले संस्कार, त्याला कळो किंवा न कळो त्याला आपण चांगलं सांगितलं पाहिजे. त्याला कळो किंवा न कळो त्याला आपण भगवान बाबाचं चरित्र सांगितलं पाहिजे. त्याला कळतंय का नाही आपल्याला घेणं देणं नाही, त्याला कळतंय का नाही आपल्याला घेणं देणं नाही, पण त्याने हे ऐकलेलं आहे, त्याला हे पुण्य कधी ना कधी त्याच्या उपयोगामध्ये. म्हणून भगवान बाबांचं चरित्र त्याला सांगा, प्रभू रामचंद्राचं चरित्र त्याला सांगा. अहो कौतिका मातेने भगवान बाबा पोटामध्ये असताना प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकलं, हनुमंतरायाचं चरित्र ऐकलं, ते भगवान बाबांना कळालं आणि संत पोटी जन्माला आला. विनाकारण संत जन्मात तुमच्यामध्ये ती योग्यता असेल, तुमच्यामध्ये योग्यता असेल तर तसा मुलगा आपल्या पोटी जन्माला येतो. माणसं म्हणतात महाराज आमचे गाभडे फार बिघडलेत. गाभड्यांची काही चुकी नाही, फॅक्टरी खराब आहे. प्रोडक्शनला काय म्हणतात, विठाला विठाला. चायनाचे मोबाईल लगेच बंद पडतात. चायनाच्या मोबाईलला काही म्हणता येतं का, फॅक्टरीलाच बोलावं लागेल ना. मग तुमचे पोरं जर गावामध्ये चुकीचे फिरत असतील, गुटखा खाऊन फिरत असतील, गुटखा खाऊन फिरत असतील, दारू पिऊन फिरत असतील,
तर पोरांना मी अजिबात दोष देत नाही आणि देऊ नये. पोरांना दोष, चांगल्या माणसाची मुलं चांगलीच असतात आणि तुमचे मुलं चांगले आहेत का नाही याच्यावर तुमचं चरित्र कळतं. विठाला विठाला. आणि म्हणून भगवान बाबा पोटामध्ये उदरामध्ये असताना कौतिका मातेंनी काय ऐकलं? प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकलं, ज्ञानेश्वरांचं चरित्र ऐकलं, तुकोबारायांचं चरित्र ऐकलं, रामायण ऐकलं, महाभारत ऐकलं, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांची चरित्र ऐकली. आणि तसाच राजबिंडा महात्मा, योगी पुरुष, योगेश्वर भगवान श्रीकृष्णासारखा महात्मा कौतिका मातेच्या पोटी जन्माला आला. बरोबर आहे की नाही? गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना जिजामातेने काय केलं? स्वराज्याचे स्वप्न त्याला सांगितले. स्वराज्य शिकवलं त्याला. स्वराज्य शिकवलं, त्याचा परिणाम स्वराज्य निर्माण करणारा एक तेजस्वी सूर्यासारखा प्रतापी मुलगा जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. विठाला विठाला. हे संत असतील, महात्मे असतील, महापुरुष असतील, हे जे जन्माला आले, हे जे घडले, हे त्यांना त्यांच्या आईने घडवलेले आहे. त्यांच्या आईचं श्रेय आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या वडिलांचं पुण्य आहे त्याच्यामध्ये. हे महापुरुष जन्माला घालण्यासाठी, हे महापुरुष जन्माला येण्यासाठी यांचे आई वडील फार श्रेष्ठ आहेत, म्हणून हे महापुरुष जन्माला आलेले. बरोबर आहे की नाही? हे जाती यांच्या श्रेष्ठ आहेत, धर्म यांचे श्रेष्ठ आहेत, पंथ यांचे श्रेष्ठ आहेत, म्हणून हे श्रेष्ठ नाहीत. लक्षात घ्या बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांची जात श्रेष्ठ आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ नाहीत. म्हणून शिवाजी महाराज श्रेष्ठ नाहीत. आणि शिवाजी महाराजांची जात आहे म्हणून जात कधी श्रेष्ठ होत नाही. बरोबर आहे की नाही? भगवान बाबांची जात, भगवान बाबा आहेत म्हणून भगवान बाबांची जात कधी श्रेष्ठ होत नाही. भगवान बाबांची जात कधी श्रेष्ठ होत नाही. हे महात्मे, हे महान आहेत, हे महापुरुष, हे मूलतः महान आहेत. यांना जातीची बंधनं नाहीत, यांना धर्माची बंधनं नाहीत. मग तो जगातला कोणताही महापुरुष असू द्या आणि कोणताही संत असू द्या. विठाला विठाला. म्हणून तुकोबारायांनी या संतांची जात सांगितली, महापुरुषांची जात सांगितली. कोणती जात सांगितली? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कळवळ्याची जात संतांची. संतांची जात कोणती आहे? कळवळ्यांची. ज्ञानोबारायांची कोणती जात आहे? कळवळ्यांची. गोरोबा काकांची कोणती जात आहे? कळवळ्याची. गोरोबा काकांची. सेना महाराजांची कोणती जात आहे? कळवळ्याची. तुकोबारायांची कोणती जात आहे? कळवळ्याची. नामदेव महाराजांची कोणती जात आहे? कळवळ्या. नाथ बाबांची, नगत नारायण महाराजांची, भगवान बाबांची, वामन भाऊंची, कळवळ्याची. सगळ्या संतांची जात कळवळ्याची. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हे सगळे संत एकाच जातीचे आहेत आणि त्या जातीचं नाव आहे कळवळ्याची जात. अगदी बरोबर. आणि मग ज्ञानोबारायांची जात जर कळवळ्याची असेल, तुकोबारायांची जात जर कळवळ्याची असेल, नाथ महाराजांची जात जर कळवळ्याची असेल, सेना महाराजांची जात जर कळवळ्याची असेल, तर या सगळ्या संतांची जात जर कळवळ्याची असेल, तर या संतांचे जे आम्ही अनुयायी आहोत, आम्ही जे या संतांचे मुलं आहोत, आमची जात कोणती झाली? तुमच्या गावात असं झालंय, बाप एका जातीचा आणि पोरगा एका जातीचा. असं झालं नाही ना पारगाव? नाही झालं गुरुजी? तुमच्या कळण्यात नाही, वय जास्त आहे म्हणून विचारलं. आमचे मोठे गुरुजी असं तर कधी होत नाही. बाप एका जातीचा आणि पोरगा एका जातीचा असं कधी होत नाही. मग जर ज्ञानोबाराय ब्राह्मण नाहीत, गोरोबा काका कुंभार नाहीत, सेना महाराज न्हावी नाहीत, बरोबर आहे की नाही? नामदेव महाराज शिंपी नाहीत, नामदेव महाराज तुकोबाराय कुणबी नाहीत, भगवान बाबा वंजारी नाहीत, हे संत जर कोणत्याच जातीचे नाहीत, या सगळ्या संतांची जर एकच जात आहे, त्यात त्या संतांच्या सगळ्या लेकरांची सुद्धा कोणती जात झाली? कळवळ्याची जात झाली. आणि जर कीर्तनकारांनी जातीवर बोलायला लागले तर यांचा बाप तपासला पाहिजे. यांना बोलून काय उपयोग आहे? यांना बोलून उपयोग आहे का? जर मी ज्ञानोबारायांचा, मी तुकोबारायांचा, मी भगवान बाबांचा, मी वामन भाऊंचा जर असेल तर माझी जात कळवळ्याची आहे
आणि तुम्ही जर स्वतःला संतांचे अनुयायी म्हणून घेत असाल तर तुम्हाला कोणती जात राहिली नाही. तुम्हाला एकच जात आहे, ती म्हणजे कळवळ्याची जात. आणि तुम्ही जर कीर्तनकार असून तुम्ही जर माईक हातामध्ये घेऊन जर जात सांगत असाल ना तर तुमचा बाप तपासला पाहिजे. विठाला विठाला. सगळ्या हे संतांनी आपल्याला सांगितलं, हे संतांनी आपल्याला शिकवलं. ही उदारता, हा बौद्धिक विकास आपला संतांनी घडवलेला आहे. ज्ञानेश्वरी कशासाठी दिली ज्ञानोबारांनी? हा विकास आपल्यामध्ये व्हावा म्हणून तर ज्ञानेश्वरी. तुम्ही ज्ञानेश्वरी पासून बाजूला आहेत म्हणून याच्यात आहेत. तुम्ही जर ज्ञानेश्वरीचे अनुयायी झाले असता तर तुम्ही याच्यामध्ये गेलेच नसता. तुम्ही जर गाथा वाचला असता, तुम्ही नामदेव महाराजांचे जर अनुयायी झाला असता आणि साधू संतांच्या विचाराचं जर अनुकरण तुम्ही केलं असतं ना, एवढ्या गलिच्छ पातळीवरती तुम्ही कधीच आले नसता. विठाला विठाला. आणि म्हणून या संतांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, आज मानवी जीवनामध्ये जर सर्वात महत्वाचं काय असेल तर ते विचार आहेत. आणि ते कुणाचे विचार आहेत? तर संतांचे विचार आहेत. साधू संतांना तुम्ही आम्ही बुडत असताना, तुम्ही आम्ही गर्तेमध्ये खड्ड्यामध्ये जात असताना साधू संतांना पाहावंसं वाटत नाही. हा डोंगर पट्ट्यातला समाज यांच्या गळ्यामध्ये माळ नाही. यांना परमार्थ देव कशाला म्हणतात माहित नाही. यांच्या जीवनामध्ये शिक्षण नाही. हे भगवान बाबांनी पाहिलं आणि भगवान बाबांच्या अंतकरणाला कळवळा आला. कशामुळे भगवान बाबा या ठिकाणी नारायणगड उभा केला. नारायणगडाचं जे काही नेतृत्व केलं, 30-40 वर्ष नारायणगड भगवान बाबांनी सोडला. समाजाने नारायणगड सोडायलाच लावला ना, विशिष्ट जातीने सोडायला लावला नाही, समाजाने. सगळे तुम्ही आम्ही समाज म्हणून आहोत, समाज घटक आहे आपण, बरोबर आहे की नाही? समाजाने नारायणगड सोडायला लावला. नारायणगड सोडल्यानंतर पुन्हा दुसरा अजून एक गड उभा करायचा. एक गड उभा करून तो गड सोडावा लागला आणि दुसरा पुन्हा तोच गड, दुसरा तेच करत बसायचं का? नाही. परंतु हा समाज भगवान बाबांनी पाहिला. या दर्याखोऱ्यामध्ये अंधश्रद्धेमध्ये पिचलेला समाज, शिक्षणापासून वंचित असलेला समाज, बरोबर आहे की नाही? अंधश्रद्धेमध्ये कुडलेला, हिंसा करणारा, परमार्थापासून दुरावलेला हा सगळा समाज समूह भगवान बाबांनी पाहिला. अंतकरणाला पीळ पडला आणि हिमालयामध्ये निघालेले भगवान बाबा, बरोबर, हिमालयामध्ये निघालेले भगवान बाबा पुन्हा याच ठिकाणी राहिले. याच ठिकाणी राहिल्यानंतर पुन्हा दुसरा एक गड उभा केला. पुन्हा दुसरा एक गड उभा केला आणि या भगवान गडाच्या छत्रछायेखाली असणारा जो काही सगळा समाज समुदाय आहे, त्या सगळ्या समाज समुदायाला भगवान बाबांनी अध्यात्माच्या मार्गावरती आणलं. ज्ञानोबारांच्या जवळ घेऊन गेले भगवान बाबा तुम्हा आम्हाला. तुकोबारांच्या जवळ घेऊन गेले भगवान बाबा तुम्हा आम्हाला. नाही तर तुम्हा आम्हाला तुकोबाराय कळाले असते का ज्ञानोबाराय कळाले असते, की तुम्हा आम्हाला संत कळाले असते, की तुम्हा आम्हाला देव कळाला असता, की तुम्हा आम्हाला शिक्षण कळालं असतं, की तुम्हा आम्हाला जीवन कळालं असतं. हे काहीच कळालं नसतं. हे भगवान बाबांमुळे कळालं. विठ्ठला विठ्ठला.
भगवान बाबांनी जी काही क्रांती केली, भगवान बाबांनी जो काही विकास केला, हे आपल्याला दिसतंय, डोळ्याने दिसतंय. हे कशाच्या आधारे केलं? हरी भजनी हे ढवळिले जग. ढवळिले, बरोबर आहे की नाही? ढवळिले नाही, आताचे ढवळी देत. आताचे लोक काय करतात? ढवळून काढतात. एका सप्ताहाचे 2 सप्ते करतात, ढवळीलच ना. अरे गावामध्ये 1 सप्ताह हो का एकाचे 2? तुम्ही करायचा का आम्ही करायचा? ढवळा ढवळीची कुणीतरी करा. हा यज्ञ आहे. विठाला विठाला. याच्यात ढवळा ढवळी केल्यावर आयुष्यात नाही का ढवळा ढवळा. साधू संतांनी, भगवान बाबांनी काय केलं? हरी भजनी हे ढवळिले ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. कळी काळाचा लाग सुद्धा साधू संतांनी काय केला? चुकविला. कशाच्या आधारे? हरिभजनाच्या आधारे. स्वतः हरिभजनी हे ढवळलेले जग केले. काय केले? हरिभजन केले. हरिभजनाने हे सगळं जग ढवळून काढलं. त्या सगळ्या जगाला जशी तुरटी एखाद्या खराब पाण्यामध्ये, गढूळ पाण्यामध्ये जर तुरटीला आपण फिरवलं तर काय होतं? पाणी काय होतं? शुद्ध होतं. तसं भगवान बाबांनी हरिभजनाची ही तुरटी या समाज मनामध्ये फिरविली. समाज मनामध्ये फिरवल्यानंतर हे सगळं गढूळ झालेलं समाज मन, अशुद्ध झालेलं समाज मन पवित्र झालं. विठाला विठाला. आणि स्वतः तर हरिभजनाने ढवळून काढलं, स्वतः तर भजन केलंच, परंतु समाजाला सुद्धा सांगितलं अभंगाच्या पहिल्या. स्वतः हरिभजनाने जग ढवळून काढलं. कळी काळाचा लाग चुकविला. आणि कळी काळाचा लाग चुकल्यानंतर तुम्हा मला सुद्धा कळी काळाचा लाग चुकविण्याचा मार्ग भगवान बाबांनी सांगितला. काय केलं? ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा चुकेल, गर्भवासाचं दुःख नाहीस होईल. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित. बरोबर आहे की नाही? किती वेळा पुनरपी जननम पुनरपी मरणम. कितीतरी वेळा आपल्याला जन्माला यावं लागतं, कितीतरी वेळा आपल्याला मरावं लागतं. बरोबर. वा वा.
मग लागे वारा मानवाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा योनी कोटी कोटी फेरा वाह. हे नंतर काय वाजलं काय माहिती. वाह पालवे महाराज म्हणजे काय. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. ज्ञानोबरायांनी याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात शेतामध्ये तुम्ही ज्वारी पेरली, शेतामध्ये तुम्ही बाजरी पेरली आणि बाजरी पेरल्यानंतर ती उगवली, तिला कणस आली, कणस आल्यानंतर वाळली, पाखरांनी न खाता. आणि शेतकऱ्याला सांगितलं बाबा बाजरी काढायला आली, तेवढी काढून घे. तो म्हटला माझी शेती आहे, मी पेरलेली, नाही काढायची, मला नाही काढायची. नका काढू. काजरामोर राहील का ते ताकद तसेच राहतील का. नाही. ज्ञानोबराय म्हणतात कणिसवनी कणू झडे, कणिसवनी कणू झडे पुढती भूमी पडे पुढती उठी. पुढती भूमी पडे. त्या कणसामध्ये जे एक धान्य आपण त्या याच्यामध्ये जमिनीमध्ये टाकलं, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. ते कणीस आले, एक बीजाला नाश केला, एका बीजाचा नाश केला. एक बीज जमिनीमध्ये टाकलं, त्याचं झाड झालं, झाडाला कणीस आलं. कणीस आल्यानंतर काढून घेतलं तर ठीक आहे, नाही काढून घेतलं ते कणसामधून ज्ञानोबराय म्हणतात कणिसवनी कणू झडे. कणिसवनी कणू झडे खाली पडे. काय होईल तो कणसामधून कणीस, त्या कणसामधून कण खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर काय होतं, तो पुन्हा उगतो. उगल्यानंतर पुन्हा त्याचं ताट होतं, झाड होतं. झाड झाल्यानंतर त्याला पुन्हा फुलोरा येतो, मग पुन्हा कणीस येतो, पुन्हा धान्य पकतं. पुन्हा काढलं तर ठीक, नाही तर पुन्हा पडतं. बरोबर आहे की नाही. तसं आहे जन्माचं. पुन्हा जन्माला येतो माणूस, मरतो. मेला की जन्माला येतो, मेला की जन्माला येतो, जन्माला आला की मरतो. जर जन्माला आला नाही तर माणूस मरत नाही, माणूस मरत नाही. आणि माणूस मेला नाही तर जन्माला येत नाही. बघा मग जमलं तर. कुणाकुणाला मरायचं नाही, कुणाकुणाला मरायचं नाही. हे आमचे पुरे हात करतायत. ते म्हणतात ऐकणाराला मरायचं नाही, सांगणाराला तरी कुठं मारायचं. न मरणे निर्विवाद जगा पडली. न मरणे निर्विवाद जगातल्या प्रत्येक जीवाला वाटतं मी मरू नये, मी मरू नये. पण मरू नये हे वाटत असलं तरी मरतोच माणूस. त्याचं कारण असं आहे, तो जन्माला आलेला आहे म्हणून मरतो, जन्माला आलेला आहे म्हणून मरतो आणि मरतो म्हणून जन्माला येतो. ही साखळी आहे. ते जसं कणीस पुन्हा ते कणीसाला बीज येतं, पुन्हा पडतं, तसं तुमचं आमचं. तुम्ही आम्ही अनेकदा जन्माला आलो, अनेकदा मेलो. आपल्याला आठवत नाही त्याला काय खाल्लं, आपल्याला आठवत नाही. चावी कुठं ठेवली गाडीची मला आठवत नव्हतं मगाशी. नेमकं गाडीलाच आहे का खिशात आठवत. गाडीची चावी काढून कुठे ठेवली हे आठवत नाही. सकाळी काय खाल्ले, काही काही माणसाच्या ध्यानातच राहत नाही जेवलोय का नाही जेवलोय. एवढे सुद्धा माणसं पोहोचलेले आहेत. काय खाल्लं हे लक्षात. काल भाजी काय होती, बायको नवऱ्याला विचारते काल होय काय भाजी होती, ते म्हणतो काय माहित भाऊ. बायकोलाही माहित नाही कोणती भाजी होती, नवऱ्यालाही माहित नाही कोणती भाजी. यांना कसं मागच्या जन्मात आठवणार आहे. बरोबर आहे, आठवणार आहे का नाही. नाही. बायको म्हणते तुम्ही मला पायाला आले होते तेव्हा माहितीये का तुम्हाला काय. ते म्हणतो तेवढं आहे ध्यानात, वाटोळ झालं तेव्हा. तो
तो प्रसंग विसरण्यासारखा नाही, मरुस्तर विसरणार नाही. बाकी सगळं विसरत, पण तुला पाहायला आलो होतो ते काय विसरत नाही. विठाला आपल्याला भगवंत सांगतात, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार अर्जुन. माझे आणि तुझे अनेक जन्म अर्जुना होऊन गेलेले आहेत, तुला आठवत नाहीत पण मला आठवतात. भगवंत सांगतो मला आठवत, अर्जुना तुला आठवत नसतील, तुझं विस्मरण झालं असेल पण माझं विस्मरण झालेलं नाही. मला प्रत्येक जन्म आठवतो, प्रत्येक जन्मामध्ये काय कृतकर्म केली मी मला सगळी आठवतात, आपल्याला आठवत नाही. म्हणून आपण अनेकदा जन्माला आलो, अनेकदा मेलो. हे जे काही दुःख आहे त्याच्यासाठी साधू संत सांगतात, आईशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा चुकेल, परंतु साधू संतांना विचारलं, आम्ही राम कंठामध्ये धरायला तयार आहोत. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. बरोबर आहे की नाही? काला वाटू लगेच का? विठाला विठाला. आपण काला वाटला हे म्हणते ना हाला, चला. बरोबर आहे की नाही? कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण राम कंठामध्ये जर धारण केला तर हा गर्भवासाचा फेरा चुकेल. मग साधकाने प्रश्न केला, तुकोबाराय मला गर्भवासाचा फेरा चुकवायचा आहे, हे जन्म मरण मला नकोय आहे. जन्म मरण नको आहे मला, हे जन्म मरण. पण त्याचं कारण असं आहे. त्याचं काय? हे जे काही माझे इंद्रिय आहेत, हे जे काही माझं शरीर आहे, हे भगवंताच्या नामस्मरणाकडे न जाता पामर विषयाकडे, माईक पदार्थांकडे हे मन जात. हे सगळं माझं हे जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माईक पदार्थांकडे आहे. भगवंताकडे, भजनाकडे, नामस्मरणाकडे, अंतरात्म्याकडे हा माझ्या इंद्रियांचा प्रवास नाही. मग तो त्याची नश्वरता सांगतात अभंगाच्या दुसऱ्या. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ. आपलं भजन कशामुळे होत नाही तर या तीन पदार्थांमुळे होत नाही. हे तीन पदार्थ मिळवण्यामध्ये आणि या तीन पदार्थांना आपण महत्व देतो आहोत, विषयांना आपण महत्व देतो, त्याच्यामुळे भजन होत नाही. त्याच्यामुळे
भजनाकडे जात नाही आपलं मन, तुमची आमची वाणी, तुमचं आमचं चित्त, तुमची आमची बुद्धी ही भजनाकडे जात नाही. याचं कारण असे, तिची धाव विषयांकडे, तिची धाव संसाराकडे, ती संसाराकडे धाव आहे, याच्यात नवल नाही. स्वतः उपनिषदकार सांगतात, उपनिषदकार काय सांगतात, हे जे काही इंद्रिय आहेत तुमचे आमचे, हे बाहेरचे विषय उपभोगण्यासाठीच तयार केलेले आहेत. हे जे तुमचे आमचे डोळे आहेत ना, हे डोळे बाहेरचे पदार्थ पाहण्यासाठी आहेत, आतला आत्मा पाहण्यासाठी हे डोळे नाही. बरोबर आहे की नाही? हे जे कान आहेत हे बाहेरचे शब्द ऐकू शकतात, पण अंतरात्म्याचा ध्वनी ऐकू शकत नाही. अंतरात्म्याचा ध्वनी ऐकू शकत नाही. हे सगळे इंद्रिय, सगळे इंद्रियांची जी काही धाव आहे, सगळ्या इंद्रियांची बनावटच इंद्रियांची अशी आहे. उपनिषद सांगतात, परांची खाणी व्यतृण स्वयंभूस तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. यांची जी काही फॅक्टरी आहे ना, यांची जी काही निर्मिती आहे ना, यांची निर्मिती करत असतानाच बहिर्विषयांचा उपभोग घेण्यासाठी यांची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून ती इंद्रिये ती काय करतात, बाहेर पाहतात. ती इंद्रिय बाहेर, कोण करील पुढं, विषय ओढी भुलले जीव कोण करिलयाची किंवा. बरोबर आहे. त्याचं कारण असे, विषय ओढीने भुललेले आहेत, कारण की याची निर्मितीच बहिर विषयांच्या उपभोगासाठी केलेली आहे. परांची खाणी व्यतृण स्वयंभूस तस्मात् परां पश्यति नांतरात्मन. कश्चित् धीराः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुर अमृतत्व इच्छन. एखादा महात्मा, कश्चित् धीराः, धैर्यवान माणूस, ज्याने संसार जिंकावा, संसार येणे नावे तरीशू. भगवान बाबांसारखा एखादा महात्मा, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. तत्त्वतः कश्चिन् मां वेत्ति विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. बरोबर आहे की नाही? विमूढा नानु पश्यन्ति. विमूढ माणसं, मूढ झालेली माणसं भगवंताला ओळखू शकत नाहीत, कारण की ते बहिरंगामध्ये गुंतलेले आहेत, विषयामध्ये गुंतलेले आहेत. परंतु ह्या विषयाचं सांगत असताना बरोबर सांगतात, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ. याचा बीजच काय आहे? शीन आहे. काही काही माणसं असे आहेत, विषय शिनोनीर आहे, विषय शिनतात, पण काही काही माणसं शिनत नाहीत. ज्ञानोबारांची होईल. ज्ञानोबाराय म्हणतात, भिके परते न लाहे तरी गारुडी साप वाहे. गारुडी साप घेऊन फिरतो. बरोबर आहे की नाही? गारुडी साप घेऊन फिरतो. काय मिळतं त्याला? भीक. गारुडीचा साप घेऊन आला दारावरती, आपण काय देतो त्याला? फक्त भीक देतो. भीक मिळण्यासाठी गारुडी साप घेऊन फिरतो. ज्ञानोबराय काय सुंदर गोष्ट. ज्ञानोबराय म्हणतात, भिके परते न लाहे गारुडी सापो आहे. गारुडी सापो आहे. काय की जे शिनच होय गोड आहे का? काय की जे काय करावं? ज्ञानोबराय म्हणतात, त्याला तो शिनच गोड वाटतो. तो काय वाटतो? शिनच गोड वाटतो. तसं तुमचं आमचं सकाळ संध्याकाळची भाकर आहे, त्यासाठी साप घेऊन फिरायची काम. सापावाले विठाला विठाला. आपल्याकडे काही साप नाही, नागी विषारी नाही. हा कावळा आहे बो, डोम कावळा. विठाला विठाला. भिगे परते नला हे गारुडी साप आहे. ज्ञानोबराय म्हणतात, काय की जे शिनची होय गोड आहे का? त्याला तो शिनच गोड वाटतो. बरोबर आहे की नाही? एक बाबांनी प्रसंग सांगितलं, एक म्हातारा गडावरती आला, संसाराला वैतागला, तो म्हणला संसार सोडायचा. कीर्तन ऐकलं, आलं गडावर. गडावर आल्यानंतर 2-3 दिवस राहिला, त्याला ज्ञानेश्वरी वाचायला. 2-3 दिवस ज्ञानेश्वरी वाचली.
तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हातारं पाहायला गेलो आम्ही कुठे. म्हाताऱ्याने भगवान बाबा समाधी ज्ञानेश्वरी ठेवली, म्हातारं गायब. बाबांनी सांगितलं बाबा आता घरातून दिलंय ना हाकून, घरातून काढून दिलंय ना, ज्ञानेश्वरी वाच. आता काही काम आहे का तिथे? का दगड उचल म्हटले त्याला, का त्याचा पिंटू सोबत दगड धरू लागायला असं म्हटले? नाही म्हटले, ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. म्हाताऱ्याने 3 दिवस वाचली कशी बशी, ज्ञानेश्वरी वाचली. एक दिवस सकाळी आम्ही पाहायला गेलो, म्हातारं कुठे, म्हातारं कुठे. म्हाताऱ्याने ज्ञानेश्वरी म्हणलं असं, बाबा हे तुमची ज्ञानेश्वरी. आपलं मी चाललो साप. तेच बरं आहे, रोज डंक मारल्याशिवाय झोप येत. विषाची सवय झाली काय, बरोबर आहे की नाही? रोज दुकानावर गेल्याशिवाय झोप येत शीन होय, बरोबर नाही? आता त्यांना किती शीन होतो त्यांचा त्यांना बायको हाणते. त्या बेवड्या माणसाचं काय कमी शीन आहे का त्यांना? बायको हाणते, गावात किंमत नाही, कुत्र्यासोबत 2-2 तास झोपतो. तिकडे 2-4 पारगाव जे असतात तिकडे रस्त्याला, नाव सांगू का? म्हणजे सांगायचं तुम्ही म्हटले तर सांगतो. आम्ही तिकडे कीर्ता घरच्यांना सांगू का? घरच्यांना नाही सांगतो, तसं काही नाही, मला काय अडचण नाही. ते आम्ही तिकडून कीर्तनावर येत असताना एक दिवस मी पाहिला, एक महात्मा तिकडे झोपलेला होता. असा झोपलेला होता, झोपलेला व्यवस्थित तरी झोपाव का नाही? ते रस्त्याच्या कडेला गुरुजी ते नसतं का, ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं गावाचं नाव, ते किती किलोमीटर आहे असं. ते जो मैलाचा दगड असतो, त्या मैलाच्या दगडाला असा टेकून झोपला, तोंड असं वासून होत. 2-4 कुत्रे चालले होते. चालले होते, जात असताना त्यांचं एक कर्तव्य कर्म ते करत जातात. त्यांचं जे काय करत, त्यांच्या वाट्याला भगवंताने दिलंय ना ते काम, बरोबर आहे. तरी हा साधू काय की जे शिनची होय गोड आहे, गोड झाला विठाला. आणि मग तो म्हणायला लागला, अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, असे काही महात्मे विठाला नाव धडकरा सहस्त्रनामाची, जेने भवसिंधूची थडी पावे. बरोबर आहे. या नावेमध्ये आपल्याला, या भवसागरामध्ये ही जी काही नाव घेऊन जायची, ती कोणती नाव आहे? तर नामाची नाव आहे. नामाची, भगवंताच्या भजनाची नाव आहे. आणि त्या भजनाच्या नावेमध्ये आपल्याला बसून जायचंय. भजनाची नाव आपली मजबूत कशाने होईल? तर नामस्मरणाने होईल. बँक बॅलन्सने नाव मजबूत होणार नाही. मध्येच गेली जर नाव लागले डुबायला तर काही येणार आहे कोणी? बँकेतला मॅनेजर म्हणेल का हे बरोबर नोटा एवढ्या लावा खालून फुटायला लागली तुमची? नाही. आई बायको म्हणेल का नाही मी येते तुमच्या सोबत, चला बुडाले तर बुडाले. ते म्हणते तुम्ही जा, तुम्ही मेले तर मेले, काय तुमचं काय करायचं? बरोबर आहे की नाही? नुसतं मेल्यावर म्हणत असतात आता ते गेले माझं काय होईल? देवाने मला न्यायचं होतं, त्यांना ठेवायचं होतं. खरंच जर ही मेली तो उठून बसला पुन्हा म्हणतील का पारगावातल्या बाया देवाने असं नव्हतं करायचं? पण ते तसं जर एखादी पारगावात घटना घडली तर बाया रडायच्या बंद होतील. तेव्हा ते नकोच तो लफडा, ते मला न्यायचं होतं त्यांना ठेवायचं होतं, ते नकोच कुठाने. बरोबर गेले. पुन्हा मग डोळे महाराजाचं प्रवचन ठेवावं लागलं असतं. आणि मी एवढं, मला डोळे महाराजांनी एवढ्या प्रवचनाला पाठवलंय, डोळे महाराजांच्या जागेवर मी अनेकदा प्रवचनाला गेलो, गुरुजी कावळा शिवत नाही.
आणि त्याच्यामुळे माझं प्रवचन लोक ठेवत नाही आणि ते डोळे महाराजांच ठेवतात. विठाला विठाला नाव धड करा सहस्र नामाची, जेणे भव सिंधूची थडी पावे भव सिंधूच्या पैल तीरावरती आपल्याला सगळ्याला जायचंय. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. बरोबर आहे. ही नावाची सहस्र नामाची नाव आपल्याला या सागरामधून घेऊन जायची. तुकोबाराय म्हणतात, हे जर नावाचं शस्त्र तुमच्याकडे असेल तर काळही तुम्हाला काही करू शकत नाही. तुम्हीच काळाचं तोंड फोडू शकतो.
तुकोबाराय आदी साधू संत आपल्याला हाच मार्ग सांगतात की आपण भजन करावं. स्वल्प मार्ग सोपा मार्ग आहे. आणि जे काही प्रिया पुत्रधन हे जे काही नाशिवंत वस्तू आहेत त्या आपल्याला गुंतवणाऱ्या आहेत. त्या वाट्याला आलेल्या कर्माप्रमाणे आपण करावं. परंतु आपला जे काही मुख्य हेतू आहे तो रामकंठामध्ये धारण करणं, भजन करणं हेच आपल्याला साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि त्या भजनाच्या नामस्मरणाच्या नावेमध्ये बसून आपण सर्वांनी पहिलं थडीला जायचं आहे. पहिलं तीरावरती आपल्याला सगळ्याला जायचं आहे. आणि ज्यावेळी काळ आपल्यावरती घाला घालेल, काळ आपल्याला ज्यावेळी संपवण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी तुकोबाराय म्हणतात तुमच्या भात्यामध्ये नामस्मरणाचे बाण असावेत. आणि नामस्मरणाचे बाण तुमच्या भात्यामध्ये पाहिल्यानंतर निश्चितच काळाला धाक बसेल, काळाला जबर बसेल. आणि हा साधा सरळ सोपा उपयुक्त असा अभंगाचा अर्थ होता. माझ्या मतीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या श्रीगुरु शास्त्री बाबांनी, माझ्या श्रीगुरु स्वामीजींनी मला जे काही शिकवलं, मला जसं काही घडवलं, तशा पद्धतीने त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच पुण्याने त्यांनी जे काही घडवलं त्या पद्धतीने हा कीर्तन करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून ही झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय, भगवान श्री ज्ञानोबाराय, सद्गुरु संत भगवान बाबा, सद्गुरु संत भाऊ महाराज, तुम्ही मायबाप श्रोते या सर्वांच्या चरणावरती ही सेवा ठेवतो आणि सेवेला पूर्ण देतो.